राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आरवाय गोटुगडे। आज एक विशेष पत्रकार परिषद या सांगोला तालुक्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेली आहे। प्रथमतः पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत आहे। आज पत्रकार परिषद याच्यासाठी आहे, आमचा निवडणूक आयोगावरती अजूनही विश्वास तसाच आहे, आमचा संविधानावरती विश्वास आहे आणि आमचा जनतेवरती विश्वास आहे। विशेष गोष्ट अशी पाहायला मिळालं की सांगोला तालुक्यामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये नगर परिषद 91, सांगोला नगर परिषद 91, नाव आहे सावंत चेतनसिंह तात्यासाहेब केदार। वैयक्तिक एखाद्या माणसाला आमचं काहीही मत नाही, त्या माणसाविषयी वैर नाही, फक्त आमचा विषय हाच आहे की हे संविधानामध्ये हे निवडणूक आयोगाला चालतं का? बरोबर असेल तर होय म्हणा, नसेल तर सोडून देऊ। बघा, नाव आहे सावंत चेतनसिंह तात्यासाहेब केदार, रिलीव तात्यासाहेब केदार, प्रभाग क्रमांक 8, गाव प्रभाग क्रमांक 8, अनुक्रमांक 194, मतदान कार्ड UFM 65972926, विधानसभा 253 मध्ये नाव आहे। पत्ता आहे यादी क्रमांक 157, बनकरवाडी, लांडेमळा रेल्वे लाईन, पश्चिम बाजू। मतदान केंद्र आहे। बघा, मतदान केंद्र कधी येतं? ज्या वेळेला यादीमध्ये नाव असतं त्यावेळेला त्याचं मतदान केंद्र येतं, असं आमच्या मते आहे। विषय काय की न्यू इंग्लिश स्कूल दक्षिणेकडील इमारत खोली क्रमांक 16 मध्ये या व्यक्तीचं मतदान यादीमध्ये नाव होतं मागल्या नगरपालिकेला, बरोबर? म्हणजे या व्यक्तीनं मतदान केलं असेल नसेल तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। आपण एखाद्या व्यक्तीला बोलत नाही, पण या सिस्टमला काय आहे, या सिस्टमला विरोध आहे। दुसरा विषय, याच व्यक्तीनं पंचायत गण चोपडी जिल्हा परिषदेमध्ये याच व्यक्तीनं अर्ज भरलेला आहे। म्हणजे एकाच व्यक्तीचं 2 ठिकाणी नाव कसं असू शकतं? हे निवडणूक आयोग काय डोळे झाकून शांत बसले का? गोरगरिबांना उमेदवारी देणार आहे का नाही? आता तुम्ही म्हणाल, बघा, केदार सावंत, आडनाव केदार सावंत, त्याचबरोबर नातेवाईकाचे नाव तात्यासाहेब, नातेवाईकाचे संबंध हे सगळं आहे। 42 वय आहे, 42, मेल, त्याचबरोबर UFM 84 41 21, म्हणजे 2 मतदान कार्ड आहेत। किती आहेत मतदान कार्ड? पत्रकार बंधूंनो, मी प्रश्न विचारतो, किती आहेत मतदान कार्ड? 2 मतदान कार्ड आहेत। हे याच्यावरून हे पोर्टलला मिळालेलं आहे, निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरती आलेलं, आम्ही तयार केलेलं नाही। विषय काय की राज्य महाराष्ट्र 43 माडा 253 सांगोला, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल न्यू बिल्डिंग नॉर्थ वॅक्सिन, हे वासूद, म्हणजे वासूद या ठिकाणी त्यांचं मतदान आहे। 150 वासूद 746, म्हणजे या ठिकाणी। आणि हा व्यक्ती चोपडी या गटातनं उमेदवार आहे। म्हणजे जो व्यक्ती नगरपालिकेमध्ये मतदान केलेलं आहे, ज्यांना मतदानाचं कार्ड आहे, तोच व्यक्ती चोपडी या गटातून जिल्हा परिषदेसाठी उभा आहे। आमचा निवडणूक आयोगाला प्रश्न याचाच आहे, एक तर सांगोला तालुक्यातील शहरातील सगळ्या लोकांना जिल्हा परिषदेला अर्ज तुम्हाला चालतोय असं म्हणा, नसेल तर याचा उमेदवारी अर्ज, या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करा, हाच आम्हाला प्रश्न आहे। व्यक्तीचा विरोध कोणालाही नाही। यामध्ये स्वाभिमानी आघाडी, सांगोला तालुक्यातील स्वाभिमानी आघाडी आणि स्वाभिमानी आघाडीतील बहुजन समाज पार्टी, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अनेक पक्षांनी या ठिकाणी एकत्र येऊन ही आघाडी बनवलेली। या आघाडीचा आणि जनतेचा हा प्रश्न आहे। सांगोला तालुक्यातील जनतेचं हे मत आहे, जनतेमध्ये निवडणूक आयोग असेल आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हायला लागलाय। हा जर व्हायचा नसेल, निरपेक्षपातीपणे जर निवडणूक व्हायची असेल, तर निवडणूक आयोगाने उद्याच्या उद्या एक तरी सांगोला तालुक्यातील सगळ्या उमेदवारांना जे नगरपालिका हद्दीमध्ये आहेत त्यांना तुम्ही अर्ज भरा। जिल्हा परिषद असेल, बाकीच्या हे असतील त्यांना अर्ज भरा म्हणा, नसेल तर या उमेदवाराचा अर्ज रद्द करा। हा प्रश्न स्वाभिमानी आघाडीकडून आहे। धन्यवाद। वेळ असते दुपारी 3ची, तरी पण 4 वाजेपर्यंत आज त्यांनी अर्ज काढण्याची। मी निवडणूक आयोग मॅनेज झाला आहे का पैशाला बळी पडायला आम्हाला काय कळेल, त्याचं उत्तर जे त्यांनी दिलं पाहिजे।
आज बऱ्याच वेळेस 3, 3:30, 4, 4:30पर्यंत टायमिंग घेतो. तुमची मागणी काय? हे निवडणूक आयोगाची काय संशयास्पद काय हे वाटतं चौकशी करायची मागणी करतो. त्यांना बोलला का त्यांना आम्ही तक्रार दिलेली आहे. रीतसर निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिलेलं आहे. पत्र दिलेल्याचं इथं आमच्याकडं नोटीस आहे. स्वतः महसूल सहाय्यक तहसील कार्यालयाला हे पत्र दिलेलं आहे. जर समजा यांनी आमच्या पत्राला कागदपत्र म्हणजे टोपली केराची दाखवली तर आम्ही कलेक्टर ऑफिसला सुद्धा हे मागणी करणार आहे. कलेक्टर ऑफिसनं जर नाही केलं तर निवडणूक आयोग मंत्रालयामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहे. पण आम्हाला इथं न्याय मिळणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष आम्ही एखाद्या व्यक्तीला वस्तूला टार्गेट करत नाही, पक्षाला टार्गेट करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले प्रत्येक व्यक्तीला एकच मतदान करू शकतो, एकाच मतदारसंघामध्ये तो उभा राहू शकतो, याचा अधिकार आम्हाला याच्यातून पाहिजे. मी उमेदवार आहे चोपडे गणातून DSPचा. तर माझी ही मागणी आहे की निवडणूक यंत्रणा जी आहे ती निष्पक्षपणे पातीपणाने काम केलेलं पाहिजे. त्यांनी जे कुणाच्या याला भ्रष्टाचाराला वगैरे कोणत्याही खतपाणी घालू नये आणि जे 2-2 जाग्याला उमेदवारी अर्ज वगैरे भरू शकतात याची चौकशी झाली पाहिजे आणि जे चौकशांती सिद्ध होईल तेच मान्य केलं पाहिजे सर्वांनी. आणि सर्वात श्रेष्ठ हे संविधान आहे. संविधानाच्या पुढे कोणाचं चालत नाही आणि संविधानाचा विजय हा नेहमी आणि सत्याचा विजय होईल एवढंच बोलतो मी. अर्ज पाठीमागं घेण्याचा लास्ट दिवस होता, पण स्वाभिमानी आघाडीतील उमेदवारांना एवढे फोन करण्यात आले, पैशाचं आमिष दाखवण्यात आलं. खरं तर या प्रस्थापित पुढाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान विकत घेतलंय की काय? पैशाच्या जीवावरती हे राजकारण चाललंय की काय? आमचे उमेदवार अजित पाटील असेल, त्याचबरोबर सोनतचे उमेदवार अलका ढगे असतील, त्याचबरोबर घिरडीचे उमेदवार वंदना घुटुगडे असेल, त्याचबरोबर जवळ्याचे शिवसेना उबाटा पक्षाचे उमेदवार जे आहेत मालोजी पाटील आहेत, त्याचबरोबर शेख केंगार साहेब, या सगळ्या उमेदवारांच्यावरती एवढं दडपण आलं, एवढं तुला असं करतो, तुला तसं करतो, तुम्ही एवढं पैसे देतो, तेवढं पैसे देतो. माझं एवढंच सांग, तुम्हाला जर आमच्या पक्षातील लोकांना, आमच्या आघाडीतील लोकांना दमदाटी अर्ज काढणं, माघार घेणं, एखादी काय केलं तर आम्ही संविधानात्मकरित्या पोलीस प्रोटेक्शन घेऊन येणाऱ्या परिस्थितीला फेस करण्याची आमच्यामध्ये ताकद आहे. अरे आम्ही फाटकाय तुटकाय पण मनानं स्वाभिमानानं नेटकाय. तुमच्या पैशाला आमिषाला बळी पडणार नाही 100%. ही आम्ही पहिल्या दिवसाला सांगितलं होतं, आज सांगतोय आणि उद्यासुद्धा तेच सांगतोय. मायाका देवी असेल, बाळूमामा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिबा फुले असतील, यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही फॉर्म भरलेला आहे. आम्ही कोण लबाड लांडग्याला विचारून अर्ज भरलेला नाही. लांडग्याचं काय असतं, वच 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 कुठल्या तरी ठिकाणी हे करणं. त्यामुळं आम्ही लांडगं नाही, आम्ही सामान्य माणसं आहे. अर्ज भरणार, लढणार आणि विजयी होणार आणि 100% फुडल्याला घाम फोडल्याशिवाय शांत बसणार नाही, नाही आणि नाही. चळवळीत काम करणारे गोरगरीब लोक असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या संविधानाचं जे काय संरक्षण करणं ही आमची जबाबदारी मानतो. जसं आता हा विषय घेतला की डबल मतदान आहे आणि दोन्हीकडं पण, इकडं पण आहे तिकडं पण आहे, त्यामुळं हे असंविधानिक काम जर असेल तर शासनानं ह्याच्यावर त्वरित कारवाई करावी. कारण जर शासनाचा आणि निवडणूक आयोगाचा जर अंकुश राहत नसेल ह्या संविधानावर तर आमच्यासारख्या गरीब उमेदवारांनी नेमकं करायचं काय? मग हा प्रश्न असल्यामुळं इथं हुकुमशाही मोठी निर्माण होऊ शकते आणि गरीब जो उमेदवार आहे ज्याला एकच मताचा प्रत्येकाला करण्याचा अधिकार दिला आहे त्याच्यावरती दडपण येऊ शकतं. आणि ही प्रोसेस टेक्निकल समजून घेऊन लवकर निर्णय घ्यावा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जिवंत ठेवावी ही एवढीच प्रामाणिक मी इच्छा व्यक्त करतो.